तुम्ही मेहनती नाही आहात, तुम्ही फक्त ॲक्शनपासून पळत आहात. दरवर्षी नवीन गोल्स ठरवता, रेझोल्युशन्स लिहिता, व्हिडिओ बघता, पण रिझल्ट तसाच राहतो. कारण प्रॉब्लेम बाहेरच्या जगात नाही, तर तुमच्या डिसिजन घेण्याच्या पॅटर्नमध्ये आहे. आणि आजही हे समजलं नाही, तर पुढची 5 वर्षही अशीच निघून जातील. या सगळ्याचा पहिला मोठा धडा म्हणजे जास्त विचार नाही, पहिला पाऊल महत्त्वाचा. आपण अनेकदा रात्री मोठमोठे प्लॅन करतो, नवीन बिझनेस, फिट बॉडी, परफेक्ट रुटीन, पण सकाळी अलार्म वाजला की पुन्हा स्नूज. कारण आपण वाट बघतो परफेक्ट मोमेंटची, आणि तो कधीच येत नाही. रोहनसारखे अनेक लोक आहेत ज्यांना सगळं माहीत असतं, काय करायचं, कसं करायचं, पण एकच गोष्ट मिसिंग असते, ॲक्शन. थोडा अजून शिकतो, मग सुरू करतो, थोडे पैसे जमा होऊ दे, थोडा वेळ मिळू दे, आणि हे थोडं कधीच संपत नाही. खरं म्हणजे जास्त विचार आपल्याला तयार करत नाही, उलट थांबवतो. खरं ट्रूथ हे आहे की क्लॅरिटी आधी येत नाही, ती ॲक्शन घेतल्यावर येते. जेव्हा आपण काहीतरी सुरू करतो, चुका करतो, लोकांशी बोलतो, तेव्हा आपल्याला डायरेक्शन दिसायला लागतं. म्हणून छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. जिमला जाण्याआधी फक्त 15 मिनिटं चालायला सुरुवात करा. बिझनेस सुरू करण्याआधी पहिला क्लायंट शोधा. बुक लिहायची असेल तर आज 1 पान लिहा. दुसरा मोठा धडा म्हणजे भीती संपत नाही, ती लहान होते. नेहासारखी अनेक लोक स्वप्न बघतात, पण लोक काय म्हणतील या भीतीने थांबतात. पण जेव्हा ती लहान पाऊल टाकते, फक्त 10 लोकांना मेसेज करते, तेव्हा तिला कळतं की भीती खरंच इतकी मोठी नव्हती. ॲक्शन घेतल्यावर फिअर कंट्रोलमध्ये येतो. तिसरा धडा म्हणजे बहाणे आपल्याला सेफ ठेवतात, पण ग्रो होऊ देत नाहीत. आपण म्हणतो टाईम नाही, मूड नाही, सिच्युएशन योग्य नाही, पण खरं कारण असतं आपण स्वतःला बदलायला तयार नसतो. जबाबदारी घेतल्याशिवाय बदल होत नाही. म्हणून एक छोटा रूल ठेवा, रोज थोडा वेळ आपल्या ग्रोथसाठी फिक्स करा, काहीही झालं तरी. कारण शेवटी प्रॉब्लेम बाहेर नसतो, तो आपल्या माइंडसेटमध्ये असतो. संपूर्ण सारांश एकाच ओळीत: तुमच्या आयुष्याची दिशा तुमच्या विचारांनी नाही, तुमच्या ॲक्शननी ठरते. त्यामुळे विचार कमी करा आणि आत्ताच एक छोटं पाऊल उचला. जेव्हा तुम्ही स्वतःला कारणं, रिझन्स देताना पकडता, तेव्हा थोडं थांबा आणि स्वतःलाच विचारा, हे खरंच अडथळा आहे का, की माझं कम्फर्ट झोन बोलतंय? जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये एफर्ट देत नाही, तर खरंच समोरची व्यक्ती प्रॉब्लेम आहे का, की तुम्ही अनकम्फर्टेबल कॉन्व्हर्सेशन टाळत आहात? जर पैसे सेव्ह होत नाहीत, तर इन्कम कमी आहे का, की डिसिप्लिन कमी आहे? हे प्रश्न थोडे अनकम्फर्टेबल आहेत, पण बदल इथूनच सुरू होतो. जेव्हा तुम्ही बहाणे सोडता, तेव्हा तुम्ही पॉवरलेस राहत नाही, उलट कंट्रोलमध्ये येता. कारण ज्या दिवशी तुम्ही मान्य करता की हो, ही माझी जबाबदारी आहे, त्या दिवसापासून तुम्हाला ते बदलण्याची ताकद मिळते. मग प्रश्न हा राहत नाही की प्रॉब्लेम आहे का, प्रश्न हा असतो की तुम्ही त्याला रिझन बनवणार आहात की रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन पुढे जाणार आहात. पुढचा मोठा धडा: मोटिवेशन नाही, डिसिप्लिन महत्त्वाचं. आपण सगळ्यांनी कधी ना कधी मंडेला ठरवलं असतं, आजपासून सगळं बदलणार. सकाळी लवकर उठणार, जिमला जाणार, कामावर फुल फोकस. पण 3-4 दिवसांनी सगळं परत जुनंच होतं. कारण मोटिवेशन ही फीलिंग आहे, आणि फीलिंग स्टेबल नसते, कधी हाय, कधी लो. सौरभसारखे अनेक लोक सुरुवातीला फुल एनर्जीमध्ये असतात, पण रुटीन टिकत नाही, कारण ते मोटिवेशनवर डिपेंड असतात. पण खरी गोष्ट अशी आहे, डिसिप्लिन ही फीलिंगवर नाही, सिस्टमवर चालते. मोटिवेशन तुम्हाला स्टार्ट करायला मदत करते, पण फिनिश डिसिप्लिन करून देतो. म्हणून रिअलिस्टिक बदल करा. 5 वाजता उठण्याऐवजी 6:30 ठेवा. 1 तास जिमऐवजी 20 मिनिटं करा. 2 तास स्टडीऐवजी 40 मिनिटं करा. आणि एक रूल ठेवा, मूड असो किंवा नसो, मिनिमम ॲक्शन करणारच. हळूहळू रुटीन ऑटोमॅटिक होतं आणि सेल्फ रिस्पेक्ट वाढायला लागतो. लक्षात ठेवा, मोठे चेंजेस नकोत, छोटे नॉन नेगोशिएबल हॅबिट्स बनवा. रोज एक छोटं पाऊल, कारण हाच बोरिंग रेपिटेशन एक्स्ट्राऑर्डिनरी रिझल्ट देतो. आता कम्फर्ट झोनबद्दल. आपली लाईफ कधीकधी ठीकठाक चालू असते, सगळं स्टेबल असतं, पण आतून वाटतं काहीतरी मिसिंग आहे. आणि जेव्हा काही मोठं करायचं ठरवतो, तेव्हा लगेच भीती येते, जर सगळं बिघडलं तर? इथूनच कम्फर्ट झोन सुरू होतं. राहुलसारखे लोक सेफ असतात, पण स्टक असतात. कारण कम्फर्ट झोन आपल्याला प्रोटेक्ट करतं, पण लिमिट पण करतं. ग्रोथ नेहमी डिस्कम्फर्टच्या पलीकडे असते. म्हणजे मोठा रिस्क नाही, फक्त थोडं अनफॅमिलियर. म्हणून फुल जंप मारू नका. डेली 1% कम्फर्ट झोन एक्सपांड करा.
छोट्या गोष्टीपासून सुरू करा. वीकेंडला स्किल शिका, इंटरव्ह्यू द्या, थोडा एक्सप्लोर करा. हळूहळू कॉन्फिडन्स वाढतो. आणि शेवटी छोटे स्टेप्स खूप पॉवरफुल असतात. मोठा गोल पाहून घाबरू नका. पूजासारखी फक्त रोज अर्धा पेज लिहायला सुरुवात करा. कारण मॅसिव्ह सक्सेस मोठ्या ॲक्शनने नाही, कन्सिस्टंट छोटे ॲक्शनने बनतो. म्हणून स्वतःला एकच प्रश्न विचारा, माझा गोल खराच मोठा आहे का, की मी त्याला इतका मोठा बनवलाय की सुरूच करत नाही? कदाचित तुम्हाला पूर्ण जिना चढायची गरज नाही, फक्त पुढचं एक पाऊल टाकायचं आहे. त्या दिवशी तिला काही जादुई फिलिंग आली नाही, पण एक मोठा फरक झाला. तिने विचार करणं थांबवलं आणि करणं सुरू केलं. आपण इथे चूक का करतो? कारण आपला मेंदू मोठ्या गोल्सला थ्रेट समजतो. त्याला वाटतं ह्यात खूप एनर्जी लागेल, खूप रिस्क आहे, म्हणून तो आपल्याला डिले करायला लावतो. आपण म्हणतो योग्य वेळ आली की सुरू करेन, प्लॅन क्लिअर झाला की सुरू करेन. पण खरं म्हणजे क्लॅरिटी चालता चालता येते. या सगळ्याचा कोर आयडिया खूप सिंपल आहे. मोठं यश, मॅसिव्ह सक्सेस मोठ्या ॲक्शनने नाही, तर रोजच्या छोट्या कन्सिस्टंट ॲक्शनने मिळतं. पूजाने काय केलं? तिने एक रूल ठेवला. रोज 300 शब्द लिहायचे, ना जास्त ना कमी, मूड असो वा नसो. सुरुवातीला तिला वाटलं हे खूप कमी आहे, पण 30 दिवसांनी 9,000 शब्द तयार होते. 3 महिन्यात पूर्ण ड्राफ्ट तयार झाला. तिला कळलं जे इम्पॉसिबल वाटत होतं ते रोजच्या छोट्या पावलांनी पॉसिबल झालं. तुम्हीही अप्लाय करू शकता. सेव्हिंग्ज करायची असेल तर मोठी अमाऊंट नाही, रोज थोडे पैसे बाजूला ठेवा. फिटनेससाठी 1 तास वर्कआउट नाही, 15 मिनिटं डेली मूव्हमेंट करा. बिझनेससाठी रोज एक मीनिंगफुल ॲक्शन घ्या. छोटे स्टेप्स बोरिंग वाटतात, पण त्यांचा इफेक्ट सायलेंट असतो आणि पॉवरफुल असतो. आपण कन्सिस्टन्सी का हरवतो? कारण सुरुवातीलाच मोठा जम घ्यायचा प्रयत्न करतो. पण खरं तर रोज थोडं करणं सोपं असतं आणि तेच रिपीट केल्यावर मोठा रिझल्ट मिळतो. म्हणून स्वतःला विचारा, गोल खूप मोठा आहे का, की तुम्हीच त्याला इतकं मोठं केलंय की सुरूच होत नाही? पुढचा धडा, कन्सिस्टन्सी क्वायटली सगळं बदलते. आपण सुरुवात जोरात करतो, पण लगेच थांबतो, कारण आपल्याला लगेच रिझल्ट हवा असतो. पण सक्सेस इमोशनल हायने नाही, रेपिटिशनने तयार होतं. इम्रानला हे समजलं जेव्हा त्याने पाहिलं की त्याचा एक कॉलिग 5 वर्षांपासून SIP करत होता. कोणताही ड्रामा नाही, फक्त कन्सिस्टन्सी, आणि त्याचा रिझल्ट खूप मोठा झाला होता. म्हणून रूल ठेवा, अमाऊंट छोटी असली तरी चालेल, पण मिस होऊ देऊ नका. कन्सिस्टन्सी बोरिंग असते, पण तीच पॉवरफुल असते, कारण ती प्रेशर कमी करते. परफेक्ट डेची वाट पाहायची गरज नसते, ॲव्हरेज डेला पण काम होतं. आणखी एक मोठी गोष्ट, कन्सिस्टन्सी तुमची आयडेंटिटी बदलते. तुम्ही रोज वर्कआउट केलात तर तुम्ही वर्कआउट करणारे बनता, रोज वाचलात तर रीडर बनता. ही आयडेंटिटी शिफ्ट सगळ्यात मोठा गेम चेंजर आहे. आता पुढचा धडा, रिझल्ट मागे धावायचं की प्रोसेससोबत मैत्री करायची? आपण बहुतेक गोष्टी रिझल्टसाठी सुरू करतो, व्ह्यूज, पैसे, बॉडी, आणि रिझल्ट दिसला नाही की इंटरेस्ट कमी होतो. आरवसारखे लोक रोज ॲनालिटिक्स चेक करतात, पण एक दिवस त्याला कळलं, जर व्ह्यूज नाही वाढले तर मी थांबणार का? हा अनकम्फर्टेबल प्रश्न होता. खरं ट्रूथ आहे की जर तुम्ही फक्त रिझल्टवर फोकस केलात तर कंट्रोल कमी असतो, पण प्रोसेसवर फोकस केलात तर पॉवर तुमच्याकडे असते. आरवने ॲनालिटिक्स कमी केलं आणि रोज कॉन्टेंट बेटर करण्यावर फोकस केला. हळूहळू त्याला प्रोसेसमध्ये मजा यायला लागली आणि नंबर्स आपोआप वाढले. शेवटचा धडा, लोकांना प्रूव्ह करायचं की स्वतःला बिल्ड करायचं? काव्यासारखे अनेक लोक इतरांना इम्प्रेस करण्यासाठी काम करतात. लाईक्स, अप्रिसिएशन, व्हॅलिडेशन. पण जेव्हा ते मिळत नाही तेव्हा आतून रिकामं वाटतं. खरं बदल तेव्हा सुरू होतो जेव्हा तुम्ही विचारता, कोणी बघितलं नाही तरी मी हे करेन का? जेव्हा तुम्ही प्रूव्ह करणं सोडता तेव्हा तुम्ही खरंच ग्रो व्हायला लागता, कारण मग तुमचं फोकस बाहेर नसतं, आत असतं. आणि कदाचित हाच सगळ्यात मोठा शिफ्ट आहे. कंपॅरिझन कमी होतो, प्रेशर कमी होतो आणि तुम्ही खरंच स्ट्रॉंग बनायला लागता. जेव्हा काव्याचं लक्ष हळूहळू कामावरून हटून तुलना करण्यावर गेलं, तेव्हा तिचं मन सतत इतरांकडे बघू लागलं. कोण पुढे गेला, कोणाला प्रमोशन मिळालं, कोणाची सॅलरी जास्त आहे. कदाचित तुम्हीही हे सायलेंटली अनुभवलं असेल. आपल्याला लहानपणापासूनच मार्क्स, मेडल्स आणि कौतुक याची सवय लागलेली असते. त्यामुळे आपली ओळख इतरांच्या मतांवर अवलंबून राहते. आपण कृती स्वतःच्या वाढीसाठी न करता लोकांना इम्प्रेस करण्यासाठी करतो. पण समस्या अशी आहे की इतरांची अपेक्षा कधीच स्थिर नसते. आज कौतुक, उद्या टीका. काव्याच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट तेव्हा आला जेव्हा तिने एका प्रोजेक्टमध्ये खूप मेहनत घेतली, पण क्रेडिट दुसऱ्याला मिळालं. तिला खूप वाईट वाटलं आणि पहिल्यांदाच तिने स्वतःला विचारलं,
जर कोणी बघतच नसेल तरी मी हे काम करेन का? हाच त्या अध्यायाचा मुख्य मुद्दा आहे. आपली कृती इतरांना सिद्ध करण्यासाठी नाही, तर स्वतःला सुधारण्यासाठी असली पाहिजे. काव्याने मग आपले गोल्स प्रायव्हेट ठेवले, सोशल मीडियावर दाखवणं कमी केलं आणि रोज स्वतःला विचारू लागली, आज मी कालपेक्षा 1% चांगली कशी होऊ शकते? यामुळे तिची तुलना कमी झाली, स्ट्रेस कमी झाला आणि कामात खोली वाढली. आणि गंमत म्हणजे जेव्हा तिने स्वतःला सिद्ध करणं सोडलं, तेव्हाच तिचं काम खऱ्या अर्थाने चमकायला लागलं. पुढच्या अध्यायात उद्या या सवयीवर लक्ष दिलं आहे. आपण सतत स्वतःला सांगत राहतो, उद्या सुरू करेन, योग्य वेळ आली की करेन, पण तो उद्या कधीच येत नाही. निखिलची गोष्टही अशीच आहे. त्याच्याकडे आयडिया होता, प्लॅन होता, पण तो सतत परफेक्ट वेळेची वाट बघत राहिला. आणि एक दिवस त्याने पाहिलं की त्याचाच आयडिया दुसऱ्यांनी आधीच मार्केटमध्ये आणला आहे. तेव्हा त्याला समजलं, परफेक्ट मोमेंटची वाट बघण्यात वेळ जातो आणि रिग्रेट वाढत जातं. त्याने मग छोट्या पावलांनी सुरुवात केली. फक्त काही लोकांना त्याचा प्रॉडक्ट दाखवला, फीडबॅक घेतला, चुका केल्या, पण एक गोष्ट बदलली. तो आता विचार करणारा नव्हता, करणारा झाला होता. या संपूर्ण प्रवासाचा सार एकच आहे. परफेक्ट ॲक्शन नाही, रिअल ॲक्शन महत्त्वाचं आहे. क्लॅरिटी, कॉन्फिडन्स आणि मोमेंटम हे सगळं ॲक्शनमधून येतं. फक्त विचार, प्लॅनिंग आणि ड्रीमिंग सुरक्षित वाटतं, पण ते आपल्याला तिथेच ठेवतं. ॲक्शनमध्ये रिस्क आहे, पण त्यातूनच बदल होतो. रोहन, नेहा, अमित, सौरभ, राहुल, पूजा, इम्रान, आरव, काव्या आणि निखिल सगळ्यांची कथा वेगळी होती, पण त्यांचा संघर्ष एकच होता. मला माहिती आहे, पण मी करत नाही. आणि त्यांचं उत्तरही एकच होतं, लहान ॲक्शन सतत. आता तुम्ही स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी आत्ता कोणतं छोटं ॲक्शन घेऊ शकतो? करिअरमध्ये अडकलात तर एक मेल पाठवा. हेल्थसाठी 10 मिनिटं चालायला जा. रिलेशनशिप सुधारायची असेल तर एक प्रामाणिक मेसेज करा. आणि स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आज एक पान लिहा. कारण आयुष्य थिअरीने बदलत नाही, अनुभवाने बदलतं. आणि अनुभव ॲक्शनमधून येतो. तुमच्या स्वप्नांमध्ये आणि तुमच्या आत्ताच्या आयुष्यात फक्त एकच गोष्ट उभी आहे, एक छोटं पाऊल. आता निर्णय तुमचा. यावेळी पुन्हा विचार करणार की खरंच सुरू करणार?